येत्या 5 एप्रिल 2025 म्हणजे शनिवारी प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती आहे। ज्या सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्रध्वजावर घेतले, ज्या सम्राट अशोकाच्या नावावर अखंड भारत देशाचा सातबारा आहे, ज्या सम्राट अशोकाचे सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले, ज्या सम्राट अशोकाची 4 सिंहाची प्रतिमा देशाची मुद्रा म्हणून स्वीकारली, ज्या सम्राटला देशाचा सर्वोत्तम तथा श्रेष्ठ सम्राट म्हणून मानले जाते, ज्या सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले, या अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखले, ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र दिल्या जातात, ज्या सम्राटाचे राज्य पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, भूतान, बांगलादेशापर्यंत पसरले होते, ज्या सम्राटामुळे भारताला जम्बूद्वीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली, ज्याने सुवर्णमय भारत निर्माण केला, ज्यांच्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण 80% होते, ज्या अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5% होता, आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे, तर अमेरिकेचा 14% ते 20% दरम्यान आहे। ज्या सम्राट अशोकाच्या काळात भारत जागतिक महासत्ता होती, ज्या सम्राटामुळे भारतीय बौद्ध धर्म विश्वधर्म बनला, ज्याच्या शासन काळात मानव, प्राणी, पर्यावरण यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता, ज्या महान अशोकाला सबंध जग देवांप्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात, अशी कितीतरी उदाहरणं आहेत। परंतु दुर्दैव या देशाचं प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या जयंतीचे विस्मरण शासनाला व भारतीय जनतेला म्हणजेच आम्हाला का पडावे? किमान बहुजन बांधवांनी तरी सम्राट चंद्रगुप्त मौर्य तथा सम्राट अशोकाची जयंती भारतीय राष्ट्रीय समाज महोत्सव म्हणून आजपासून वैचारिक प्रबोधन करून साजरी करावी। आपण सर्वांनी मिळून ही ऐतिहासिक चूक सुधारण्याची शपथ घेऊया आणि चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती गावागावात, शहराशहरात आणि आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरी करूया। मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। भारताच्या या सर्वश्रेष्ठ धम्मदायक प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या 2329व्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन। जय भीम, जय सम्राट अशोक, जय संविधान, नमो बुद्धाय। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।